खूप सेव्ह केलंय ना, त्यानंतर थोडंसं तरी खर्च करू असं माझं म्हणणं होतं. फक्त पट्ट्यावर खाली होत्या. हा त्याला खाली असं नाहीये, ती नॉर्मल चेअर आहे, फक्त डिझाईन असं आहे, ती हलणारी आहे, ती मस्त आहे, आवडली मला. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू व्लॉग. जसं तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं, आम्ही संगमनेरवरून निघालो आणि डिरेक्टली आम्ही मम्मीन त्यांच्या नवीन फ्लॅटवर आलो होतो बघायला काम किती झालेलं आहे, किती बाकी आहे वगैरे. तर ऑलमोस्ट फ्लॅट रेडी होत आलेला आहे, आता 1-1.5 महिन्यात पोझिशन मिळेल अशा कंडिशनला आहे. आणि आम्ही जेव्हा पण येतो नाशिकला तेव्हा फ्लॅटवर आवर्जून चक्कर मारतो, कारण कसं आपण काही सजेस्ट करू शकतो, प्रत्येकाच्या आयडियाज असतात, सजेशन असतात, ते दिले जातात. तसं मम्मी पप्पा व्हिडिओ कॉलवर जेव्हा ते जातात तेव्हा दाखवतातच. सो त्या अकॉर्डिंगली काही चेंजेस असतील तर ते आम्ही करून घेत असतो आणि आवर्जून इथे व्हिजिट पण करतो की पोझिशनच्या आधी आपल्याला पाहिजे त्या गोष्टी आपल्या पद्धतीने करून घेता येतात. आणि घर ही गोष्ट अशी असते की एकदाच काय ते होऊन जातात गोष्टी, नंतर करायचं म्हटलं तर चेंजेस करू शकतो आपण, बट ते तितकंच त्रासदायक होतं सगळं काम पुन्हा एकदा राहायला गेल्यावर करणं वगैरे. सो जितका आम्हाला आत्ता करून घेता येत आहे तितकं आम्ही करून घेत आहे आणि राजेश पण काही सजेशन देता, मी पण देत असते. सो त्या अकॉर्डिंगली आत्ता इथे सगळे कामं होत आहे आणि एकदा पोझिशन मिळालं की त्यानंतर इंटेरियरचं वगैरे पण सुरू करणार आहे. सो लवकरच मम्मी पप्पा इथे शिफ्ट होणार आहेत आणि तसं तसं तुम्हाला हळूहळू व्हिडिओमध्ये दिसेल सुद्धा. त्रिशा, ही आणि इथे छोटा बेड आहे, मग तुझ्या मापात राहील. नाही पण मला तीच पाहिजे, सगळ्यात मिडलला आहे. मस्त वाटतात. इथून डायरेक्ट इकडे या. आपण कसं आलं हायवेला लागतो ना, तर मधून एक रस्ता मला नाही करणार, तिने मला आणलं होतं एकदा तिथून नाशिकमधून. तुम्ही कुठून आल्या? आम्ही हायवेने आलो. नाही नाही, कुठून तरी मधून घुसलो पण पुन्हा हायवे लागला. थोडाच लागला. तुम्ही त्याच्यापेक्षा एक शॉर्ट. त्या रोडने ते डायरेक्ट इकडे आले. त्याच्या अलीकडेच ते direct त्याच्या अलीकडूनच एक टर्न आहे. डायरेक्ट इथे. सगळ्यांना ते पप्पांनी दिलेलं आहे का? त्या अक्षर लगेच कळलं मला. ही पॉईंट नव्हते ना, याच्यात पॉईंट नाही. तशी किंवा अजून एक जास्त हेवी येते थोडीशी, ती दिसत पण नाही, ती जरा ते सगळं करता आम्हाला बराच लेट झाला आणि उशिरा आम्ही घरी आलो. मग जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर मी शूट नाही केलं. आणि हे आहे नेक्स्ट डे मॉर्निंगचं जे ब्रेकफास्ट आम्ही करायला घेतला होता, तो होता मेदूवडा आणि इडलीचा. इथे हे मेदूवडा आणि इडली त्रिशाचं एकदम फेवरेट आहे. मम्मी ते एका रेस्टॉरंटमधून आणतात जे की खूप टेस्टी असतं आणि प्रत्येक वेळी त्रिशा आली की ती हे आवर्जून मागतेच की मला आज मेदूवडा आणि सांबार पाहिजे आहे म्हणून. आणि सो तिच्यासाठी हे आणलं जातं आणि तुम्ही बघू शकता इथे 2 प्रकारच्या ह्या चटण्या ते देतात आणि त्या मिक्स करून असं त्यासोबत खायचं असतं. खूप टेस्टी लागतं. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू व्लॉग. तर आम्ही परवा आलो ॲक्च्युली नाशिकला आणि आज ऑलमोस्ट 3rd डे आहे. परवा इव्हिनिंगला आलेलो, फ्लॅट वगैरे बघायला गेलो आणि त्यानंतर घरी आलो, जेवण वगैरे केलं, झोपलं. काल काय मी व्लॉग शूट केला नाही, काल आराम वगैरे केला. सो काल काही शूट केला नाही. आता दुपार झाली आहे ॲक्च्युली, बट 2 वाजले. सकाळी मस्त ब्रेकफास्ट झाला, जेवण झालं. आता आम्ही चाललो आहे फ्लॅटचं जे इंटेरियर करायचं आहे, तर आम्ही त्या इंटेरियरच्या ऑफिसला चाललो आहे. जे काही चेंजेस वगैरे आम्हाला करून हवे आहेत ते सांगण्यासाठी आम्ही आता चाललो आहे. आज पप्पांना पण सुट्टी आहे, तर मग पप्पा पण आहे आमच्यासोबत आणि आम्ही आता चौघं पण चाललो आहे. राजेश काल पुण्याला गेले कारण त्यांना आज सुट्टी नव्हती, सो ते गेले पुण्याला. आम्ही दोघी नाशिकला आहे आणि आता आम्ही चाललो. आजची तारीख काय आहे? काय मलाच नाही माहिती.
समजा आज मंडे आहे का ट्यूजडे आहे का. चला आता पुढे काय काय होईल बघूया. थोडीफार शॉपिंग पण करायची आहे त्रिशाचीच, पण बघूया मिळतं आहे की नाही. आणि आज त्रिशा तिच्या पिगी बँकमधून आम्हाला काहीतरी घेऊन देणार आहे असं म्हणते. कारण खूप सेव्ह केलंय ना, त्यानंतर थोडंसं तरी खर्च करू असं माझं म्हणणं होतं. खूप सेव्ह करून खूप पैसे आहे का तुझ्याकडे? हा मग बघू आता त्रिशा आम्हाला काय घेऊन देते. जे दिसेल ते घेते. ठीक आहे बघू. चलो गाडी पाहावं. काय चाललंय त्रिशा? एवढा सगळं माझं. आणि इंटेरियरच्या ऑफिसमध्ये जाऊन आल्यानंतर आम्ही रिटर्न चाललो होतो, तर आम्हाला हे एक शॉप दिसलं. तिथे ह्या खूप सुंदर अशा आर्मचेअर होत्या आणि म्हटलं चला बघूया कशा आहेत काय. आणि खूप छान होत्या, खूप व्हरायटी नव्हती, पण ज्या केवढ्या होत्या त्या सगळ्याच खूप सुंदर होत्या. जाते ना मागे गेलं. पप्पांना बसू दे. ती हलणारी नाही त्रिशा, ती नॉर्मल आहे ज्याच्यावर तू बसली होती ती. हा आता मी बस. तुम्ही बघा ना. ते काय मटेरियल फक्त पट्ट्यावर खाली होत्या. आणि असं हा त्याला खाली असं नाहीये, ती नॉर्मल चेअर आहे, फक्त डिझाईन असं आहे. ती हलणारी आहे, ती मस्त आहे, आवडली मला. वाटत ते थोडंसं, तो कसा थोडा वेगळा आणि चांगला डिझाईन वाटत होती. त्याला ही चेअर छान आहे, पण डिझाईन खूप छान लागते. ती कशी कॉमन वाटतं. ती कशी पण मग ते खूप खाली वर आहे ना, ते उपयोग नाही होणार बसायला. चाकवाली ती अशीच होती ना? नाही का? खाली जरा जास्त खाली अशी. हा का? तर ते चक्र होतं तसं. हाईट जास्त आहे म्हणायचं आहे का तुझं? हां. आणि घरी येता करता आम्हाला संध्याकाळ झाली होती आणि येतानाच आम्ही मस्त हे भेळ आणि ढोकळा घेऊन आलो होतो. जे पण इथलं आमचं फेवरेट आहे आणि फेमस आहे ते. आम्ही नाशिकला आलो का त्रिशा, मी आणि राजेश आम्ही त्या सगळ्या गोष्टींचा मनसोक्त आनंद घेत असतो. आम्ही आता झुडिओमध्ये आलो आहे. ॲक्च्युली नेल पेंट्स घ्यायच्या होत्या त्यासाठी आलो. बघूया आता दुसरं काय मिळतंय का. नेल पेंट का सिंगल घ्यायची का? असं काही ठरवलं नाही. हे तर वापरून झाले आपण. ते नाही झालेलं आहे, काही तीच आहे. कंटाळा आलाय मला त्या तिच्यातला पहिले एक शेड होता, मग थोडासा एक बोर्ड पण खेळते सेटमध्येच होतं, पण तो आता मी हा सगळे लाईटच आहे मम्मी. हा नाही आपण लाईटच आहे. ते छान आहे ना, हा मस्त आहे. हा मस्त हा पण आहे. छान आहे. हा पण छान आहे. हा मस्त आहे. हा नाही वापरलेला. ग्रीन मधला दुसरा शेड वापरला आपण, हा नाही वापरलेला. हा पण छान आहे मम्मी, चॉकलेटी. झालेलं आहे काय. अरे बघू. मस्त आहे, तुझ्या ड्रेसला मॅचिंग आहे. हो घे, मस्त आहे तो. हा कोणता नको हा घे. नको, हा पण चांगला आहे. बस येल्लो येल्लो नाही वाटणार तो. ते एखादा त्याला लावायला. हा नको का? मग तोच आवडला मला, तो लावला नाही, आहे तो. अजून एक असं म्हणते मी, हा तर घेतेच आहे. हा ना मग तेवढा एकच आवडला असं. अच्छा. आणि झुडिओमध्ये त्रिशाची शॉपिंग झाली. हे बघा समर कलेक्शन
त्रिशाचं घ्यायला सुरुवात झाली आहे. हा मस्त असा फ्रॉक घेतला जो त्रिशाच्या आवडीचा आहे. एकदम मोकळा मोकळा है ना. मागून दाखव. छान मिळाला एकदम. तुला आवडला का? हो मग. त्रिशाला हे असे मोकळे मोकळे कपडे आवडतात. आणि अजून एक घेतला. तर हा तूच दाखव आता. हा एक. असे हे 2 ड्रेस घेतले त्रिशाला जुडिओ मधून डेली यूज साठी. असंच आहे ना सरळ? नाही ग, उलटा पकडला माझ्या मते त्रिशा. हा असं आहे सरळ. समोरून बटन्स आहे. तर असे हे 2 फ्रॉक घेतले त्रिशाला समर साठी डेली यूजला, जे तिला एकदम आवडतात. मोकळे मोकळे है ना. शॉर्ट्स घ्यायला गेलो होतो बट शॉर्ट्स तर काय मिळाली नाही, पण फ्रॉक छान मिळाले. चला मग त्रिशाची झाली आता शॉपिंग मजा. तर असा होता आजचा आमचा हा दिवस. आणि माहेरी आल्यामुळे माझा एकदम निवांत चिल करत सगळ्या गोष्टी चाललेल्या आहे. काही काम नाही, मस्त निवांत बसायचं, मनसोक्त खाण्यापिण्याचा आनंद घ्यायचा आणि TV बघायचा, रिलॅक्स असे माझे दिवस चालू आहे. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच छान छान ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या, बाय.